मी पाठीमागच्या वेळेस आलो होतो, तुम्हाला अमृतधारा कंपनीमधनं एक प्रोडक्ट दिलं होतं आणि आपली तिथे ते मीटिंग झाली होती बघा. मीटिंग मध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट दिलं होतं. 1 महिन्यापूर्वी मी जे प्रोडक्ट दिलं होतं त्यावेळेस तुम्ही तुमचे बरेच प्रॉब्लेम सांगितले होते आम्हाला. त्याच्यावर आम्ही तुम्हाला अकाई बेरी हे प्रोडक्ट आम्ही काय केलं सजेस्ट केलं होतं, बरोबर ना. तर आम्ही संगमेरवरून इथं गोडेगाव मध्ये जेव्हा आलो तेव्हा तुमचे मला वाटतं सिस्टरनी ही तुम्हाला माहिती दिली होती आणि त्या संदर्भात आम्ही इकडे आलो होतो. तर त्यावेळेस मॅडम प्रोडक्ट जेव्हा तुम्ही घेतलं तेव्हा तुम्हाला कोणकोणते आजार होते आधी? असं मला पित्ताचा जास्त त्रास होता. पित्ताचा इतका त्रास होता तर मला सकाळी 14 रुपयाची एक गोळी आणि संध्याकाळी पण 14 रुपयाची एक गोळी, बरोबर. सगळ्यात हाय पॉवरची गोळी मी घेत होते 2 टाइम. तर मला घरचे सगळे बोलायचे इतक्या हाय पॉवरची गोळी घेते तू, किडनीवर परिणाम होईल, अशी घेत नको जाऊ म्हणून, तू बंद कर या गोळ्या. पण मला त्रासच तितका व्हायचा, माझ्या छातीत पाठीत रग लागायची, चमका निघायच्या. पण आणि मग नंतर सूज यायची अंगावरती जास्त. सूज अशी येत होती तर ती महिना सूज जात नव्हती अंगावरची माझ्या. आणि इथं पण असं चांगला गोळा आल्यासारखं झालं होतं मला मानेजवळ माझ्या. आणि मग मला माझ्या बहिणीने सांगितलं, आशा मौलिक म्हणून बहिणी माझी, तिने मला सांगितलं तू हे घे म्हणून, अकाई बेरी ज्यूस आहे, सगळ्या आजारावरती चालतंय, तू हे ट्राय करून बघ, तुला फरक पडेल म्हणे 1 महिन्यातच. तर मग मी त्या 2 बॉटल संपवल्या. तर हे घेत असताना मला 10 दिवस इतकी सूज आली माझ्या अंगावरती, भयंकर सूज आली. तर मी डॉक्टरकडे गेले, डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टरांनी सांगितलं मला तुम्हाला कुठलाच हे म्हणजे किडनीचा त्रास नाहीये, साखर नाही, तुम्हाला काय सूज येते कशाने नेमकं. मग नंतर मी रेग्युलर चालू केलं. तर तर सूज अशी यायची तर माझ्या वेन अजिबात दिसत नव्हत्या, पायावरती असे एक बोट असं माझ्या अंगात जायचं, इतकी सूज यायची अंगावरती माझ्या. आणि मग नंतर मग रेग्युलर चालू केलं मी. आता 1 महिन्यापासून माझ्या अंगावरती सूज पण येत नाहीये. पित्त म्हणजे पित्त रोज 2 टाइम जी गोळी घ्यायला लागत होती मला, ती गोळी आता मला एखाद्या वेळेस मी ना जेवणामध्ये कुठलीही डाळ मला चालत नव्हती, चपाती तर अजिबातच नाही, ती वर्जच होती माझ्या जेवणामधून. कधी मी चपाती खायची असली तर ती गोळी मला अगोदर घ्यायला लागायची. पुरणपोळीचा तर विषयच नव्हता. तर मग हे प्रोडक्ट जेव्हा चालू केलं ना मी, अकाई बेरी अमृतधारा अकाई ज्यूस, तर हे प्रोडक्ट मी घेतल्यानंतर म्हणजे मला 8 दिवसातून एखाद्या टायमाला ती गोळी घ्यावा लागती. जर मी चपाती खाल्ली किंवा डाळी कुठल्या खाल्ल्या तर ती गोळी घ्यायला लागते मला. हो, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 100% रिझल्ट पडला. आणि माझं पोट पण आहे ना सर, म्हणजे इतकं निबर पहिलं चरबीच्या इतकं निबर होतं, पण आता इतकं लूज वाटतंय ना, पूर्ण सैल त्वचा झाली माझ्या. पण मॅडम तुम्ही जेव्हा सुरुवातीला आमच्या मीटिंग मध्ये गोडेगाव मध्ये होत्या ना, त्या आपल्या 25 महिन्यांच्या मध्ये, तेव्हा तुमच्या तब्येतीत आणि आजच्या तब्येतीत आम्हाला जवळजवळ आहे ना 60% फरक वाटतो. हो, बराच. म्हणजे त्या मीटिंग करून आज आम्ही म्हणजे वजन पण कमी झालं, चरबी शरीरातली कमी झाली ना माझ्या, वजन पण म्हणजे शरीर पण जरा व्यवस्थित झाले म्हणजे तेव्हापासून. आणि त्यावेळेचं वजन किती होतं आधी सुरुवातीला साधारण? तेव्हा 84च्या आसपास होतं. 84. आता किती वाटतंय? अजून केलं नाहीये, गेले नाही अजून, म्हणजे हॉस्पिटल मध्ये गेलेच नाही अजून मी घ्यायला लागल्यापासून. नाही तर मी 8 दिवसाला, माझ्या मुलाला विचारा तुम्ही, 8 दिवसाला मला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला लागत होतं पित्तासाठी. इंजेक्शन घ्यायचे, त्या गोळ्या आणायच्या, मग त्या पित्तामुळे माझा घसा दुखायचा, इतके त्रास होते. घशाचे पण त्रास, म्हणजे घसा आहे ना माझा जवळजवळ 8-9 वर्षापासून घसा दुखतो माझा. आणि मी काय आता ते दुर्बिणीद्वारे चेक केलं ना घसा, तर त्यांनी सांगितलं पूर्ण चरबी जमा झालेली घशाला. तर मग तुम्हाला वजन कमी करायला लागेल म्हणे. आणि मी जास्त आपण करता येत नव्हता मला. आणि ते आपलं जेवण घास गिळतो ना ते छिद्र छोटं झालं होतं माझं. पण मी आता 2-4 दिवसापासून बघते ते छिद्र पण जरा मोठं झाल्यासारखं वाटतं. आणि जेवणाचा घास गिळायला लागले ना माझ्या पाठीमागं दुखायचं सर, खरंच बरं का, पाठीमागं दुखायचं, इतकं वेदना त्रास व्हायचा मला.
पाठीमाग म्हणजे आपलं मानकी इथं जेवायला गेलं का इथं त्रास व्हायचा. आतली बाजू राहते का आपली घास गिळायची, हा तिथं त्रास व्हायचा मला. त्याला जेवणाचा घास लागला का तिथं वेदना व्हायची. आता एकदम रिलीफ वाटतंय बघ. म्हणजे रिलीफ म्हणजे नाहीच काय असं म्हणायचं, इतका त्या घशाला त्रास. प्रोडक्टला तुम्हाला रिझल्ट. हा आणि घेण्याची पद्धत कशी मॅडम? मी सकाळी कशी घेता? सकाळी कोमट पाण्यामध्ये घेते मी. वजन कमी करायचं म्हणून उठल्या घेता ना? उठल्या सकाळी मी बिछाण्यातून बाहेर आले का लगेच घ्यायचं ब्रश न करता. चला धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिली. आभार आहे सर. आणि चालते.